सिग्नल तोडला 500 रुपये दंड, फोटो काढतात, दंड आपल्या खात्यावर जमा होतो. PUC नसेल 500 रुपये दंड, फोटो काढला जातो, चलान भरलं जातं. आता वाहतुकीचे नियम जे आहेत हे कधी कधी चुकून आपल्याकडून चुकतात आणि लगेच वसुली केली जाते. बरं ठीक आहे, कायदा आहे, नियम पाळले पाहिजे, वाहतुकीसाठी त्रास होतो किंवा डिसिप्लिन राहिलं पाहिजे म्हणून सरकारने हा कायदा घेतला. पण या कायद्याचं अंमलबजावणी करताना मात्र कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांच्या वाहनाकडे दुर्लक्ष करून हजारो कोटी रुपये शासनाचे बुडवण्याचा प्रकार सुरू आहे आणि मुंबईतल्या अनेक भागात सुरू आहे. आता हे काय आहे? आता हा पाठीमागे हा एक मोठा सरकारचा प्रकल्प आहे. इथून तुम्हाला अलिबागला जायचं तर तुम्ही 1 तासात जाऊ शकता. यासाठीचा ट्रान्स हार्बर लिंक जो प्रोजेक्ट आहे तो आहे. याच्यासाठी 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी 18,000 कोटीचं टेंडर काढण्यात आलं होतं. पण आता ही कॉस्ट जी आहे ती वाढलेली आहे आणि हा प्रकल्प बांधण्यासाठी म्हणजे आता हे समोर तुम्ही ब्रिज बघताय, हे सगळे गल्डर बघतात खालचे, हे सगळे गल्डर जे आहेत, ब्रिज जे आहेत, बॉक्सेस जे आहेत सिमेंटचे, ते वाहतूक करण्यासाठी मोठी मोठी वाहनं लागतात. आता ही मोठी मोठी वाहनं जेव्हा रस्त्यावर चालतात तेव्हा या वाहनामध्ये किती किलो वजन पाहिजे, त्या वाहनाचा आकार कसा पाहिजे, हे सर्व नियमांनी ठरवलेलं असतं आणि त्याची फी म्हणजे ODC फी भरली तरच त्याची वाहतूक केली जाते असा नियम आहे. हा सरकारचा नियम आहे. आता या नियमाचं काय होतं, ODC फीचा एक मोठा घोटाळा मी तुमच्यासमोर आणणार आहे. माझ्यासोबत आहेत प्रदीप वाघमारे. प्रदीपजी, मला सांगा की ODC म्हणजे सर्वात आधी ODC म्हणजे काय? ODC म्हणजे ओव्हर डायमेन्शन कन्साइनमेंट. म्हणजे ज्या मालाचा आकार वाहनापेक्षा जास्त असतो त्याला आपण ODC म्हणू शकतो. म्हणजे आता म्हणजे एक ट्रक आहे, त्या ट्रकचा जो आकार आहे हा नेमून दिलेला असतो किंवा कार असेल, कारचा आकार असेल, वाहतूक करणारी वाहनं असेल, त्याचा आकार सरकार ठरवून देतं. सरकारने त्यासाठी एक संस्था नेमून दिलेली आहे. त्या संस्थेचं नाव आहे ARAI. ही संस्था पुण्याला त्याचं मुख्य कार्यालय आहे, ज्या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि आपल्या देशात जी नवीन मॉडेल्स येतात, लॉन्च होतात, त्यांना तिथून परवानगी मिळते आणि त्या संस्थेकडूनच आपल्याला वाहनाचा आकार किती असावा, उंची किती असावी, रुंदी किती असावी, लांबी किती असावी, त्या वाहनाने किती भार घ्यावा, हे सगळं तिथूनच ठरलं जातं आणि त्याचं तंतोतंत पालन हे आपल्या परिवहन विभागाला करावं लागतं. आता मला सांगा, तुमचा आरोप आहे की या प्रकल्पामध्ये फेज 1 मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे आणि तो कसा झाला आहे? या प्रकल्पामध्ये 3 भाग आहेत, 3 ठेकेदार आहेत यामध्ये आणि तिन्ही ठेकेदारांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले जे काय साहित्य सामुग्री आहे, काही साहित्य सामुग्री म्हणजे स्टील गर्डर्स हे परदेशातून आयात केले. MMRDAच्या माध्यमातून या ठेकेदारांनी आयात केली. JNPT पोर्ट आणि मुंबई पोर्ट या दोन्ही पोर्टमध्ये या सर्व आयात केलेल्या स्टील गर्डर्सची आयात करण्यात आली आणि त्या ठिकाणावरून त्यांच्या त्या वेअरहाऊसेसपर्यंत म्हणजे जवळपास JNPT पोर्ट ते चिर्ले या ठिकाणी, चिर्ले, दिघोडे अशा ठिकाणी त्यांचे वेअरहाऊसेस होते. त्या ठिकाणी वाहतूक करण्यापूर्वी या वाहतूकदारांनी, या ठेकेदारांनी ODC फीज परिवहन विभागाला भरणे अनिवार्य होते. आम्ही वारंवार त्यांना माहिती देत होतो, सूचना देत होतो, परंतु त्याकडे फार दुर्लक्ष करण्यात आलं. परिवहन विभागाला देखील आम्ही त्याची माहिती देत होतो, परंतु परिवहन विभागाने देखील त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. ज्याचा दिवस आज एवढे 2020 पासून म्हणा ते आज 2023 उद्घाटनाची वेळ आली तरी अद्याप त्याची फीज भरलेली नाही आहे. म्हणजे आपण साधं सिग्नल तोडला तरी RTOचा कॅमेरा, मोबाईल जो असतो, मशीन जी असते तयार असते. पण या सगळ्या प्रोजेक्टमध्ये जी वाहतूक करण्यात आली तिथे एक क्रेन दिसते. त्या क्रेनमध्ये काही सामान जर न्यायचं असेल, साहित्य न्यायचं असेल, गर्डर न्यायचं असेल तर एक आराखडा असतो, एक नियम असतात. ते नेमकं काय असतं मला सांगा आणि या वेळेला किती वापरता आला? सब आपल्याला मी थोडंसं करेक्ट करेन, या क्रेनचा संबंध नाही आहे, परंतु जे ट्रेलर असतात, ज्या ट्रेलरला 55 टन किंवा 45 टन अशी एक क्षमता दिलेली असते, ज्याला आपण GVW म्हणतो. त्या GVWचा अर्थ असा आहे की मालासहित वाहनाचं वजन म्हणजे GVW, ग्रॉस व्हेकल वेट. तर या ठिकाणी ज्या वाहनाची क्षमता GVW 45.5 आहे, अशा वाहनांवरून 65 टन, 70 टन, 80 टन अशा मालाची वाहतूक करण्यात आलेली आहे. तर अशा वाहनांसाठी
परवानगी घेणं अनिवार्य असतं. ओडीसीसाठी परवानगी आहे, परंतु ओव्हरलोडसाठी तर परवानगीच नाही आहे साहेब. ओव्हरलोड करण्यासाठी त्यांना क्षमतेची वाहनंच पुरवणं अनिवार्य असतं, परंतु या ठेकेदारांनी त्या क्षमतेची वाहनं न पुरवता स्वतःचे खिसे भरले. पैसे वाचवण्यासाठी धोकादायक वाहनांवरती त्या वाहनांचं अल्ट्रेशन परिवहन विभागाच्या परवानगीशिवाय करून ती वाहनं वापरली आणि त्यामुळेच या ठिकाणी फार मोठा घोटाळा झाला आहे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. आता एक फोटो आपल्याकडे आहे. हा फोटो त्या फोटोमध्ये कळेल की नेमकं ओडीसी फी काय असते, सरकार ओडीसी फी का आकारतं. आता हा ट्रक आहे, हां हा ट्रक, हां ही साईज जी आहे ती ठरवून दिलेली असते, पण याच्यामध्ये किती वजन असावं हे ठरवलेलं असतं. निश्चित ठरवलेलं असतं. या फोटोमध्ये आपण दुसऱ्या बघू शकता की या वाहनाला पुढे एक असा हॉर्स आहे. हा हॉर्स आहे, याची पॉवर असते. हा डबल डिप्रेशनचा हॉर्स आहे. याची 55 टन क्षमता आहे, 55 टन GVW आहे. म्हणजे याच्यासाठी 55 टन माल आणि वाहन, परंतु यावरती दुसऱ्या प्रकारचा माल, जास्त वजनाचा माल लादून त्यांनी वाहतूक केलेली आहे. आता यामध्ये जी ट्रॉली आहे याला RTOची परवानगीच नाही आहे. अल्ट्रेशन म्हणजे या ट्रॉलीला यांच्या मनासारखा, यांच्या इच्छेनुसार त्यांनी त्याला आकार दिलेला आहे. परिवहन विभागाची परवानगी न घेताच अशी अल्ट्रेशन केलेली वाहनं त्यांनी वापरलेली आहेत. म्हणजे हा जो ट्रक आहे, आता हे आपण पाहू शकतो की हा ट्रक जो आहे याच्यावर किती वजन असेल याचं एक मोजमाप असतं. पण म्हणजे घोटाळा असा झाला आहे की वजनापेक्षाही जास्त, आता ही गल्डर 75 टन किंवा 80 टन या वजनाचं असतील, त्याची वाहतूक झाली आहे आणि त्याची ओडीसी फी सरकारला भरायची होती ठेकेदारांनी, पण ती भरली नाही. अशी किती वाहनं आहेत? जवळपास JNPT आणि मुंबई पोर्टमध्ये मिळून जवळपास 32 ते 33 जहाज परदेशातून आली आणि त्या पूर्ण जहाजांमध्ये या प्रकल्पासाठी स्टील गर्डर्स आयात करण्यात आली. असं जर ते गर्डर्स पाहिले, स्टील गर्डर्स आणि हे बॉक्स गर्डर, जे सिमेंट कॉन्क्रीटचे बॉक्स गर्डर्स या ठिकाणी निर्माण करण्यात आले आणि त्या गर्डर्सची वाहतूक या लोबेड ट्रेलरवरती, हायड्रोलिक एक्सेल ट्रेलरवरती करण्यात आली. त्या सर्व वाहनांची परवानगी शासनाकडून घेतलेली नाही आहे. पण तुम्ही काही माहिती मागवली होती, किती वाहनांची फीस भरली, असं ओडीसी फी भरलेलीची माहिती मिळाली? फीज भरलेलीची आम्ही MMRDA प्रशासनाकडून पॅकेज 1, पॅकेज 2 आणि पॅकेज 3ची माहिती मागवली, परंतु पॅकेज 1ने पॅकेज 1चे जे मुख्य अभियंता आहेत त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की याची सगळी फीज भरलेली आहे. तर त्यांनी आम्हाला फीज न पाठवता त्यावर RTOनी मारलेला दंड, RTOचे चलन आम्हाला पाठवलेले आहेत. परंतु आम्ही त्यांना प्रश्न केला की आम्हाला चलन नको, आम्हाला परवानगी दाखवा, परंतु त्यांच्याकडे परवानगीची कॉपी अद्याप एकही सापडत नाही आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं सुरू असताना याची माहिती जे RTOचे अधिकारी आहे त्यांना असते? निश्चित असते. आज पूर्ण महाराष्ट्रभर काय सुरू आहे, कोण ओव्हरलोड करतोय, कोण ओडीसी वाहतूक करतोय, याची संपूर्ण माहिती असते, परंतु जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करण्याचं काम या RTO विभागाकडून सुरू आहे. किती पुढं म्हणजे सरकारचे किती नुकसान झालं? आता जर आपण सगळं जर मोजायला गेलं तर साहेब हे करोडोमध्ये आहे. म्हणजे ते 100 करोडवर जाईल की 150 करोडवर जाईल तर याचं काय ठाव ठिकाणा नाही, कारण यांनी बरीचशी माहिती लपवलेली आहे. सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली सिंपती घेतात आणि त्यामध्ये सर्वसामान्यांना डोकावण्याची सुद्धा परवानगी देत नाहीत आणि अशा वाहनांची वाहतूक करतात. आज MMRDA आयुक्त साहेब आणि परिवहन आयुक्त साहेब या दोघांमध्ये सुद्धा चर्चा झालेल्या आहेत, बैठका झालेल्या आहेत की अशा प्रकल्पासाठी ओडीसी वाहतूक होणार आहे तर आपल्या प्रकल्पाला कुठेतरी वेवर मिळावा, ओडीसी फीज माफ व्हावी. MMRDAने तशी विनंतीसुद्धा केली होती, त्याचीसुद्धा पत्र आपल्याकडे आहेत, परंतु त्याला परिवहन विभागाने परवानगी दिलेलीच नाही. अजून 25 तारखेला याचं उद्घाटन होईल असं सांगितलं जातं आहे. त्याला या उद्घाटनाला विरोध करणार तुम्ही? निश्चित आम्ही विरोध करणार आहोत, कारण महाराष्ट्रातील जनतेची लूट आम्ही कदापि सहन करणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही या प्रकल्पाला विरोध करत आहोत आणि अशा प्रकारच्या चोऱ्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर सुरू आहेत. ही तर एक सुरुवात आहे, असे कितीतरी मुलघडे आम्ही करून दाखवू आपल्याला. ओडीसी फीचा जो घोटाळा आहे, म्हणजे सरासर परवानगीही नाही आणि ओडीसी फी भरली जात नाही. एक महत्त्वाचा मुद्दा असा चर्चेला येतो की या सगळ्या प्रकाराबाबत कुठलं धोरण आहे, किती फी वसूल केली पाहिजे, 3,000, 4,000, 5,000 असं काय आहे? निश्चितच साहेब, 2017चा एक GR होता. त्या GRनुसार मेकॅनिकल
ला जवळपास 25,000 फीज होती. हायड्रोलिक एक्सेल जे सीमित आकारामध्ये त्यांना 50,000 फीज होती आणि त्या 33 मीटरपेक्षा जास्त लांबीची जी वाहनं आहेत त्यांना 1,00,000 रुपये फीज होती. परंतु या सर्व विषयांवर आम्ही आवाज उठवत असल्यामुळे कुठेतरी हे घाबरून प्रशासनाने त्या GRवर कुठेतरी बंदी आणली आणि 2013चा GR लागू केला आणि त्या 2013च्या GRनुसार 2,000 आणि 4,000 अशी फीज त्यांनी लागू केली. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा एक परिवहन विभागाला, परिवहन आयुक्त साहेबांना असं एक सूचना आहे की साहेब, ज्या पण परवानग्या आपल्या विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात आहेत तर त्या कशा घेतल्या जात आहेत त्याची तपासणी देखील होत नाही. आज त्या ठिकाणी जे नियम पाळून त्या ठिकाणी RC बुक अपलोड करावं लागतं, त्या ठिकाणी LR कॉपी अपलोड करावी लागते, वाहनांचे फोटो अपलोड करावे लागतात, मोजमापे त्या ठिकाणी ठेवावे लागतात, वाहनांचे वजन त्या ठिकाणी द्यावं लागतं. परंतु अशा कोणत्याच नियमांचं पालन न करता खोटी माहिती आपल्याला सर्व या ठेकेदारांकडून पुरवली जाते आणि आपण त्यांना अशी ऑनलाईन परवानगी देखील देत आहे. या वाहनांचे फोटो काढले जात नाही, ही सगळी माहिती अपलोड करताना सत्य माहिती दिली जात नाही. खोटी माहिती पुरवून परवानगी मिळवल्या जातात. आज अल्ट्रेशन केलेल्या वाहनांना परवानगी कशी मिळू शकते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे साहेब. अल्ट्रेशन म्हणजे काय? वाहनांना अल्ट्रेशन अल्ट्रेशन म्हणजे ARAI या संस्थेने आखून दिलेली मोजमापे, लांबी, रुंदी, उंची किती असावी, तर याच लांबी, रुंदी, उंचीमध्ये ती वाहनं बनली पाहिजेत, त्याची बॉडी बांधली गेली पाहिजे. परंतु त्या मोजमापांमध्ये ती बॉडी न बांधता त्यापेक्षा जास्त रुंदीची वाहनं बांधली जातात, लांबीची वाहनं बांधली जातात आणि त्याकडे RTO विभाग दुर्लक्ष करतं. परराज्यातील काही वाहने आहेत त्याच्यात? परराज्यातील वाहनांचा तर महाराष्ट्रात सुळसुळाट आहे. त्याची अनेक कारणं आहेत की ही वाहनं या ठिकाणी काम करतात, 8 वर्षांच्या वरील आहेत. 8 वर्षांच्या वरील वाहनांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बंदी आहे. जी वाहनं डिझेलवर चालतात त्यांना बंदी आहे. परंतु या गोष्टी देखील आम्ही RTOच्या निदर्शनास आणून दिल्या, तरी देखील त्यांनी त्याच्यावर कारवाई केल्या नाही. तो सरकारी प्रकल्प आहे, असे सगळे कांगावे केले गेले. परराज्यातली वाहनं इथे चालत आहेत, ती महाराष्ट्र राज्याचा रोड टॅक्ससुद्धा भरत नाही आहेत. नागालँडची वाहनं इथे चालत आहेत. नागालँडची वाहनं घेण्यासाठी तर साहेब नागालँडला जाण्याची आवश्यकता नाही, ते मुंबईतच आणि महाराष्ट्रातच मिळत आहेत आणि नागालँडचं रजिस्ट्रेशनसुद्धा इथे बसून होतं आहे. आज नागालँडला 10,000 रुपये वर्षाचा टॅक्स आहे तर महाराष्ट्रामध्ये 40,000 रुपये टॅक्स आहे. तर याची जी तफावत आहे ती कुठेतरी या वाहतूकदारांना सतावते, म्हणून अशा प्रकारची चोरी सुरू आहे. उद्या आपल्याला एवढी वाहनं दिसतील महाराष्ट्रामध्ये की उद्या महाराष्ट्राचं नाव नागालँड ठेवावं लागेल. प्रदीप वाघमारे मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि वाहतूक सेना जी आहे त्याची एक विंग सांभाळतात. आता हे सगळे जे प्रकल्प आहे, हा एक प्रकल्प झाला, मुंबईत मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत, मुंबईत अनेक प्रकारचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी वाहतूक करताना कुठलंही साहित्य नेताना प्रोजेक्टचं साहित्य नेताना मोठमोठे ट्रक आपण पाहत असाल, मोठमोठे वाहनं जी पाहत असाल, त्या वाहनांनाही एक नियम आहे आणि त्या नियमानुसार जर जास्त असेल किंवा त्या वजनाचं साहित्य न्यायचं असेल, साहित्य गल्डर असेल किंवा काही, तर त्याला एक फी भरावी लागते आणि ही फी ठेकेदाराकडून भरली जात नाही आणि त्या संदर्भात वाहतूक सेनेने मनसेच्या आवाज उठवलेला. येणाऱ्या 25 तारखेला उद्घाटन होऊ देणार नाही अशी प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.